आणि मुक्ती मिळाली. कशापासून मुक्ती मिळाली? वने आणि त्यांच्या राम शब्दाच्या उच्चारणामुळे त्यांना मुक्ती मिळाली. आणि त्यामुळे काय झालं, ते असे वने म्हणजे आम्ही जंगलात फिरतो, वने चरामहा है ना, संपत्ती आणतो, वसूच आहरामहा है ना, नदीस्तरामहा नदी तरून जातो है ना, न भयम स्मरामहा इतके सगळं आम्ही करतो, पण आम्हाला भीती नसते, न भयम स्मरामहा. आणि कशामुळे? केवळ रामाचं आम्ही स्मरण केलं होतं म्हणून है ना. म्हणजे रामनामाचा महिमा किती आहे असं याच्यामध्ये त्यांना आपल्याला सुचवायचं. आता आपण याचं पाठाच्या शेवटी काय स्पष्टीकरण आहे ते एकदा बघून घेऊ, म्हणजे आपलं काही कमी जास्त झालं असेल तर आपल्या लक्षात येईल. मॅडम 5 नंबर सांगा ना. सांगितलं ना काम नाही, इकडे नाही. 21 पान बघा, त्याच्यावर 3 नंबरचा चाटू श्लोक आहे. आता दिसलं का? हो, चाटू श्लोक, पण 5 नंबर नाही कळला मला अजून. पान नंबर 120 120. आलं का लक्षात? ओके, ठीक. आलं का? दिसलं का? दिसलं का? चला आता पाठाच्या शेवटी बघा, याचं स्पष्टीकरण काय दिलेलं आहे आपण थोडंसं बघूया. कुठे आलं? दिसतंय का पाठाच्या शेवटी तुम्हाला याचं काही स्पष्टीकरण? नाही आहे, पाठीमागे नाही मला तेच म्हणतो, मला दिसत नाही आहे, तुम्हालाही दिसत नाही ना. चला मग आता तुम्हाला या श्लोकाचं तात्पर्य कळलं का? पहा, राम नामातील शक्ती अनंत आहे. रामाचे नाव घेतल्याने सुख आणि समृद्धी येते. रामाचे नाव कोणत्याही मार्गाने घेतले तरी त्यामुळे मुक्ती मिळते. आता हे कोणत्याही मार्गाने असं का बरं इथे दिलं आहे? तर मला असं वाटतं की जसं आपण एक कथा ऐकतो वाल्मिकींची आहे ना, की नारदांना मी त्याला म्हटलं तर त्यांना राम म्हणणं सुद्धा त्यांना हे होत नव्हतं. त्यांना असं सांगतात की वाल्मिकीने म्हटलं मरा 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 म्हण. तर मरा मरा म्हणजे तुला रामाचं नाव तुझ्या तोंडून आलं असं वाटणार नाही. आणि ते मरा 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 राम राम म्हणता म्हणता ते राम राम केव्हा त्यांच्या तोंडून निघालं हे त्यांना कळलं सुद्धा नाही इतकं. आणि मग त्यांचा पुढे किती म्हणजे विकास झाला आणि ते तेवढे मोठे वाल्मिकी ऋषी त्यांनी रामायणाचं रचना केली, इतके मोठे ते झाले. तर त्याच्यामध्ये सगळ्या याच्यामध्ये काय रामनामाचाच त्याच्यामध्ये प्रभाव होता. तर तसं ते रामनामाच्या प्रभावामुळे ह्या लोकांची म्हणजे जे वनामध्ये शिकारीला येणारे जे असतात त्यांची जी रामनामामुळे ते रामाचं नाव घेतल्यामुळे त्यांना त्यांच्या अंतःकरणात अजिबात भय राहत नाही. आणि भय भीती नसल्यामुळे ते अगदी सोयीरपणे अगदी कुठलाही दडपण मनावर न घेता वनामध्ये फिरतात है ना. वनामध्ये वास्तविक आता हिंस्र शापद खूप असतात तरी सुद्धा त्यांना भय नाही वाटत, कारण त्यांच्या तोंडात मुखात रामनाम असतं आणि त्या रामनामाच्या शक्तीमुळे राम आपलं रक्षण करणार ह्याची त्यांना पूर्णपणे खात्री पटलेली असते. म्हणून ते असं म्हणतात की आम्ही संपत्ती आणतो, आम्ही जंगलामध्ये फिरतो, आम्ही संपत्ती आणतो, आम्ही नद्या पार करतो, तरी आम्हाला भीती आटवत नाही किंवा भीतीचा लवलेशही आमच्या मनात नसतो. त्याचं कारण रामनामाचं आम्हाला काय आहे, आवरण आमच्या भोवती आहे, आम्ही त्याच्या छत्रछायेखाली आहोत असं आमची पूर्ण मनाची खात्री आहे. कळलं का? श्लोक कळला का? कोणही पटकन बोलत चला. हो, कळलं. हा,
समस्यामध्ये काय दिलं त्यांनी काय, जेव्हा काही वाक्य परस्पर विरोधी अर्थ सांगतात तेव्हा त्यांना या प्रयत्नाला समस्यापूर्ती म्हणतात. म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये शब्द असे असतात की ते एकदम विरुद्ध अर्थ सांगतात. मग आपल्याला त्याचं काय, या शब्दाचा अर्थ असा या शब्दाचा त्याच्या एकदम विरुद्ध अर्थ असावा. आता याच्यामध्ये आपल्याला काहीच कळत नाही की आता हे काय करायचं. अशा वेळेला त्याला समस्यापूर्ती असं म्हणतात आहे ना. मग आता तिथे काय कमी आहे ते शोधायचं, त्याला म्हणतात समस्यापूर्ती आहे ना. का काय म्हटलं त्याने, हुताशन चंदन पंक शीतलहा, म्हणजे काय, हुताशन म्हणजे अग्नी आहे ना. हुताशन चंदन पंक शीतलहा, त्या लेपाप्रमाणे चंदनाचा लेप असतो ना, तो अंगाला लावला की एकदम शांत वाटतं आहे ना. पूर्वीच्या काळी फार पद्धत होती ती चंदनाचा लेप लावायची आहे ना. चंदनाचा लेप लावणे, त्यांनी चंदन हे थंड, त्याची म्हणजे चंदनाचा गुण हा थंडपणा आहे, शीतलता, आणि तो लावला की अंगाला एकदम शांत वाटतं ना. आता पहा, हे आपल्याला त्यांनी सांगितलं. आता श्लोक काय आहे की सुतम पतंतम समवेक्ष पावते, म्हणजे काय, डोळ्यांनी पाहत आहे ती महिला, स्त्री, काय, सुतम पतंतम, सुत म्हणजे पुत्र तिचा पडतोय कुठे, पावते, अग्नीमध्ये मुलाला पडताना ती पाहते आहे. न बोधया मास पतीं पतिव्रता, ही पतिव्रता पत्नी असल्यामुळे ही गोष्ट ती आपल्या पतीला सांगत नाही आणि स्वतःही तिथून हालत नाही. कारण काय, तदा भवत तत्पती भक्ती गौरवात. आणि मग काय झालं, ती काय अशी, तो पती जो होता असं आहे की तो पती तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेला होता, आणि ती पतिव्रता स्त्री असल्यामुळे आपल्या पतीची निद्रा भंग होऊ नये आपल्या आवाजाने किंवा आपल्या हालचालीने, म्हणून तिने आपल्या पतीचं महत्त्व जास्त असल्यामुळे तिने काय केलं, आपल्या मुलाला अग्नीत पडत आहे ही कल्पना तिला आली तरी सुद्धा ती भयभीत झाली नाही किंवा तिने हालचाल केली नाही. आणि तिचं हे पातिव्रत्य इतकं भयंकर होतं, तिची पतीवरची निष्ठा इतकी जास्त होती की त्यामुळे हुताशन चंदन पंक शीतलहा, शेवटची ओळ ही आहे. म्हणजे त्यामुळे काय झालं, तिच्या पातिव्रत्याच्या प्रभावामुळे काय झालं की जो अग्नी लागला होता तो अग्नी हुताशन एकदम चंदनासारखा शीतल होऊन गेला. म्हणजे अग्नी इतका थंड झाला की त्या अग्नीला जसं काही चंदनाचा तिथे लेप लावला इतकी त्याच्यात थंडता आली त्या अग्नीमध्ये. आणि हे कशाचा परिणाम झाला, तो झाला तिच्या पातिव्रत्याचा परिणाम. आता ह्या 3 ओळींचा आपल्याला त्यांनी श्लोक दिला आहे, पण हा वरची एक जी ओळ आहे ती त्याच्यातली अंतिम ओळ आहे. तो वरची अंतिम ओळ जर नसेल तर आपल्याला काहीच त्याचा अर्थ लागणार नाही आहे ना. किंवा वरची एक ओळ पाहिली तरी आपल्याला काहीच कळणार नाही की अग्नी चंदनासारखा थंड झाला, त्याला काय अर्थ आहे ना. आणि किंवा मुलाला अग्नीमध्ये शिरत असताना किंवा पडत असताना पाहून सुद्धा त्या पतिव्रता स्त्रीने आपल्या पतीला झोपेत व्यत्यय येऊ नये म्हणून तिने स्वतः हालचालही केली नाही किंवा आवाजही काही केला नाही. आता हे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये दोन्ही असं आहे, शेवटची ओळ वर दिलेली आणि खालच्या 3 ओळी असे आहेत की त्याच्यामुळे दोन्ही याच्यात आपल्याला अर्थ लागत नाही, समस्याच आहे याचा अर्थ काय त्याचा अर्थ काय. पण ही ओळ 3 ओळीनंतर आपण जर तिथे जोडली तर आपल्याला 4 ओळीचा म्हणून पूर्ण अर्थ कळतो आणि अशा प्रकारे समस्यापूर्ती होते. कळलं का सगळ्यांना? त्याच्यात काही विचारायचं कोणाला? हा बोला. पेज नंबर किती? पेज नंबर आता 120 संपून 121 पहिली ओळ आपण आलो आहे. हा आता ते श्लोकाची पार्श्वभूमी त्यांनी पुढे दिलेली आहे. कोणी एक पती आपल्या पत्नीच्या मांडीवर डोके ठेवून झोपला होता. तिचा मुलगा खेळत असताना आगीत पडणारच होता. पतीची झोपमोड होऊ नये म्हणून पतिव्रता पत्नीने पतीला उठवले नाही आणि तिच्या पतिभक्ती प्रभावाने आग चंदनाच्या लेपासारखी शीतल झाली.
आता पूर्ण झाला की नाही अर्थ याच्यामध्ये, ही झाली समस्या पूर्ती. कळलं का? कोणाला काही विचारायचं असेल तर पटकन विचारा, नाही तर सुभाषित करूया. घेऊ का सुभाषिताला सुरुवात करायची? याच्यात तर काही विचार नाही का? कोणी बोलला का? यदा किंचिज्ञोऽहं गज इव मदान्धः समभवम् तदा सर्वज्ञोऽस्मीत्यभवत् वलिप्तं मम मनः। यदा किंचित् बुधजनसकाशात् अवगतं तदा मूर्खो अस्मि इति ज्वर इव मदो मे व्यपगतः। आता याच्यातले पदविभाग बघा कसा आहे, खूप म्हणजे क्लिष्ट आहे श्लोक जरा पहा. यदा दुसऱ्या याच्यात संधी आहे, किंचित किंचिज्ञः किंचित अज्ञः, अहम शेवटी अवग्रह जो आहे त्याचा अ झालाय अहम है ना. गजः म्हणजे गजा समान, मदांध है ना, मदांध म्हणजे गजा हत्तीचं जेव्हा त्याचं हे काय म्हणतात त्याला मद पाझरतो तेव्हा तो एकदम तो कसा होतो, मग उन्मत्त होतो है ना. तर हा मग त्या गजासारखा समभवम तदा सर्वज्ञ अस्मि इति अभवत अवलिप्तम. तदा सर्वज्ञो अस्मि म्हणजे सर्वज्ञ अस्मि, सर्वज्ञ आहो, अस्मि मी अहम अस्मि असं त्याचा अर्थ आहे. इति अभवत अवलिप्तम मम मनः है ना. आता अहम मी, किंचित ज्ञः थोडेसे जाणणारा, किंचित ज्ञः किंचित तज्ञ, तज्ञ मधला किंवा किंचित ज्ञः असा आहे ते. तचा इथे ज झालेला आहे संधीच्या याच्यामध्ये आणि तो तचा ज झाल्यामुळे किंचित ज्ञः असं झालं. म्हणजे थोडेसे किंचित जाणणारा, अज्ञानी, ज्ञः म्हणजे तो जाणतो तो. तदा इथे अध्यारोप आहे, आपल्याला याच्यामध्ये दिलेला नाही आहे शब्द म्हणून तो कंसात टाकलेला आहे. गजा ऐव म्हणजे हत्तीप्रमाणे, मदांधः समभवम गर्वाने आंधळा झालो होतो. तदा तेव्हा मम माझे, मनः मन बुद्धी कशी झाली ती, अवलिप्तम अभवत लिप्त झाली होती. कशाने? सर्वज्ञ अस्मि इति, मी सर्वज्ञ आहे या जाणीवेने, की स्वतः मी सर्वज्ञ आहे असा अहंकार आहे म्हणा है ना. परंतु यदा जेव्हा काय झालं, बुधजन सकाशात म्हणजे बुधजन म्हणजे बुद्धिमान लोक त्यांच्या सहवासामुळे, सकाशात म्हणजे त्यांच्या सहवासात आल्यामुळे किंवा त्यांच्या संबंध आल्यामुळे, किंचित अवगतम मला थोडं कळायला लागलं. आणि तेव्हा तदा काय झालं, मूर्खो अस्मि मी कसा आहे, मूर्ख आहे. ज्वरहा इव ताप जसा उतरतो मी, माझा मदहा गर्व व्यपगतः निघून गेला. जसा आहे औषधाचा डोस घेतल्याबरोबर ताप एकदम माणसाच्या शरीरात उतरून जातो ज्वर, त्याप्रमाणे त्या बुद्धिमान किंवा हुशार लोकांच्या जेव्हा मी संगतीत आले तेव्हा माझा सगळा अहंकार गळून गेला. आणि काय झालं, मला कळलं की मी अतिशय मूर्ख आहो. पण माझा पहिले मला कशाचा अहंकार होता, की मी खूप हुशार आहे. अतिशय थोडीशी मला ज्ञान झालं, किंचित ज्ञान झालं तेव्हा मला असं वाटलं की मी कसं झालो, मदांध कोण गजः इव, मी अतिशय मदांध झालो, कोणासारखा हत्तीसारखं. समभवम आणि कसा अगदी मला अतिशय गर्व झाला होता आणि त्या हत्तीसारखा मी गर्वाने फुलून गेलो होतो. अवलिप्तम अभवत लिप्त झालो होतो मदानी है ना अशा. आणि तेव्हा मला एक सज्जन माणसाची किंवा बुद्धिमान अतिशय हुशार व्यक्तीची चा सहवास जेव्हा मला लाभला तेव्हा मला एकदम कळलं, काय मला कळायला लागलं की अरे हे खूपच वेगळं आहे, आपल्याला हे काहीच समजत नाही आहे. अर्थात
आपण मूर्ख आहोत, पण आपण विनाकारण खूप थोड्याशा ज्ञानाने स्वतःला फार ज्ञानी समजून गर्वाने अहंकाराने भरून गेलो होतो किंवा अतिशय अहंकार गर्व आपल्यामध्ये निर्माण झाला होता. आता आपण मूर्ख आहोत ह्याची आपल्याला जाणीव झालेली आहे. मला असं तो सांगतोय. कळला का अर्थ? शब्दांचा अर्थ सगळ्या कळला का? कुठे काही शब्द कळला नसेल विचारून घ्या. हा, पाठापुस्तकात काही तुम्हाला का याचं आता खाली अर्थपूर्ण दिलेला आहे. जेव्हा मी थोडेसे जाणत होतो तेव्हा मी हत्तीप्रमाणे उन्मत्तपणाने आंधळा झालो होतो, है ना. माझ्या मनात हा गर्व होता की मी सर्व काही जाणतो. म्हणजे वास्तविक पता ज्ञान थोडं होतं, पण मनात असं आलं होतं की मी खूप मोठा ज्ञानी आहो. पण बुद्धिमानांच्या सहवासात थोडा शिकलो तेव्हाच मला कळलं की मी अतिशय मूर्ख आहे. तेव्हा माझा सर्व गर्व तापासारखा उतरून गेला. एखाद्याच्या शरीरातला ताप वैद्याने मात्रा दिल्याबरोबर उतरून जावा तसा माझा गर्व एकदम उतरून गेला. आता यातली काही तुम्हाला कठीण वाटल्यात का शब्द किंवा नाही कळलं असं काही असेल तर विचारा. संधी सगळ्या कळल्या का मी तुम्हाला ज्या करून दाखवल्या त्या? पटापट बोला, अनम्यूट व्हा आणि बोला. काही किंचितने सांगा, पहिला शब्द सांगा. यदानंतरचा जो किंचितने आहे तो म्हणजे किती किंचित ज्ञहा असं किंचित त्याचा पहिला आणि ज्ञा ज्ञा म्हणजे ज्ञान असा आणि तो एक शब्द झाला किंचित ज्ञा म्हणजे अल्पज्ञानी. हा, थोडेसे जाणणारा म्हणजे अल्पज्ञानी. हा, आणखीन कोणाला काही विचारायचं आहे का? पुढे चालायचं, पुढचा श्लोक घ्यायचा. घ्यायचा. हा, चालेल. विपदी धैर्य मथाभ्युदये क्षमा सदसी वाक्पटुता युधी विक्रमः यशसी चाभिरुचिर व्यसनम श्रुतौ प्रकृती सिद्धमिदम ही महात्मनाम. पाहता याच्यातले पदसंग्रह बघा. काय पदविभाग? विपदी, विपदी म्हणजे संकट. धैर्य अथ अभ्युदये, क्षमा सदसी वाक्पटुता युधी विक्रमः यशसी च अभिरुचिः यस्य श्रुतौ प्रकृतिसिद्धम् इदं हि महात्मनाम. आता हे सगळे संधी करून वेगवेगळे शब्द दिलेले आहेत. आता याचे अर्थ बघू आपण. विपदी म्हणजे संकट आहे, धैर्य म्हणजे धैर्य, अभ्युदय विपदा म्हणजे संकट आणि विपदी म्हणजे संकटात. बोला म्हणजे विपदा मला विपदा म्हणजे संकट आणि विपदी म्हणजे संकटात. हा असंच होईल ना? असंच होईल ना? विपद विपद ठीक आहे. विपद दकारांत शब्द आहे, व्यंजनांत विपद हा. आणि विपद सप्तमी आहे म्हणजे संकटामध्ये. कळलं का? हा, आता पहा. संकटामध्ये धैर्य, अभ्युदय म्हणजे ऐश्वर्यामध्ये क्षमा, सदसी म्हणजे सभेमध्ये वाक्पटुता वाक्चातुर्य, युधी युद्धामध्ये विक्रम पराक्रम, आणि यशसी यश मिळवण्याची आवड तीव्र इच्छा, श्रुतौ अध्ययनात, व्यसनम आवड, महात्मनाम मोठ्या माणसांचा हा मूळ स्वभाव आहे. इदम प्रकृतिसिद्धम, प्रकृतिसिद्ध म्हणजे मूळ स्वभाव आहे ना. म्हणजे प्रकृतीने त्यांना प्रदान केलेला त्यांचा शांत असा स्वभाव आहे ना. तसा स्वभाव त्यांनी आता प्रत्येक शब्दाचं त्यांनी विशेषणाने तुम्हाला समजावून दिलेलं आहे. विपदी म्हणजे संकटात कसा असतात हे माणसं कोणते? पहा, मूळ स्वभाव त्यांचा कसा असतो? अतिशय शांत असतो है ना. निसर्गतःच ते कसे असतात? चांगले शांत स्वभावाचे किंवा विचारी असतात. तर ते विपदी म्हणजे संकटामध्ये त्यांच्यावर जेव्हा संकट येतं तेव्हा ते याची संधी याची ठेवायची असतो ना. विपदी धैर्य, विपदी धैर्य म्हणजे
संकटामध्ये जेव्हा म्हणजे संधी घेऊ शकतो ना एखाद्या घरात, जेव्हा संधी रूपात घेऊ शकतो ना. हा? विपदी विपदी धैर्य, म्हणजे विपदेमध्ये धैर्य असतं. मी ऐकू येत नाही तुमचा आवाज मला किती होईल. ठीक आहे, जाऊ द्या. हा एका मी सांगते तुम्हाला, त्याच्यात आणखीन काही समस्या राहिली तर शेवटी विचारा तुम्ही. म्हणजे जेव्हा संकट येतं तेव्हा ते अतिशय धैर्याने त्याचा सामना करतात, सामोरे जातात, घाबरत नाहीत संकटाला. ऐश्वर्य जेव्हा त्यांना येतं तेव्हा त्याच्यात माजून जात नाही, ते अतिशय क्षमाशील राहतात. कोणालाही ते असं आपल्या ऐश्वर्याचा किंवा आपल्या संपत्तीचा गर्व कोणापुढेही प्रदर्शित करत नाही, तर ते क्षमाशीलच असतात. सदस्य म्हणजे सभेमध्ये जेव्हा जातील तेव्हा त्यांचं वाक्पटुता आपल्याला दिसते. ते तसे साधारण बोलतील तर आपल्याला वाटणारच नाही की हे फार मोठे वक्ते असतील किंवा यांच्यामध्ये वाक्पटुता असेल, पण ते जेव्हा स्टेजवर सभेमध्ये बोलायला जातात तेव्हाच कळतं आपल्याला की हा माणूस किती हुशार आहे, किती सुंदर याचं वक्तृत्व आहे ना. युद्धात जेव्हा जातील तेव्हा ते आपला पराक्रम दाखवतात. एरवी दाखवणार नाहीत ते की पराक्रमी आहेत म्हणून, पण जेव्हा युद्धाची वेळ येते तेव्हा ते आपला पराक्रम सिद्ध करतात आहे ना. आणि यश असताना ते अतिशय खूप यश त्यांना प्रत्येक ठिकाणी मिळालं तरी ते त्याच्यानी असं अभिमान त्यांना त्याचा येत नाही आहे ना. अभिरुची श्रुतौ अध्ययनात व्यसनम महात्मनाम मोठ्या माणसांचा आहे ना. कशामध्ये इदम प्रकृती सिद्धम, कसे मोठे माणसं कसे, ज्यांचा हा मूळ स्वभाव आहे, वर आपण जे सांगितलेले गुण आहेत ते ज्यांच्या अंगी मुळात आहे, प्रकृती प्राप्त आहेत त्यांना आहे ना. ते अभिरुची त्यांना कसं असते, आवड असते, अतिशय तीव्र आवड असते त्यांना कशाची, अध्ययनाची, नवीन काहीतरी शिकायचं आहे ना. नुसतीच आवड नाही, त्यांना त्याचं व्यसन असते की नाही, नवीन समोर काही दिसलं की ते आपण शिकलं पाहिजे, त्याच्यामधून काहीतरी चांगलं आपण मिळवलं पाहिजे, अशी त्यांची वृत्ती असते है ना. इदम प्रकृती सिद्धम ही, म्हणजे अशा प्रकारे हे सगळे गुण ज्यांचे आहेत ते कसे असतात, प्रकृती सिद्ध, म्हणजे प्रकृतीकडूनच त्यांना सद्गुण मिळालेले असतात. आता खाली तात्पर्य पहा. संकटात धैर्य, ऐश्वर्यात क्षमा, सभेमध्ये वाक्चातुर्य, युद्धात पराक्रम, यशाची आवड, अभ्यासाची सवय है ना. मोठ्या माणसांमध्ये हे गुण निसर्गतःच असतात है ना. मोठी माणसं महात्मनाम, ते मोठे माणसं असतात, त्यांच्यामध्ये हे निसर्गतःच गुण असतात. त्यांना कशाचाही त्यांच्या प्रकृतीवर किंवा त्यांच्या स्वभावावर कुठल्याही याचा परिणाम होत नाही. ऐश्वर्याचा, संकटाचा, युद्धाचा, वाक्पटुतेमध्ये त्यांच्या सभेमध्ये वाक्पटुतेचा त्यांच्या याच्यात कशातही फरक पडत नाही. ते जिथे जातील तिथे आपला गुण शांततेने प्रदर्शित करतात, दाखवतात. कारण काय, की ते फार मोठे असतात. कशामुळे ते मोठे असतात, त्यांना प्रकृतीनंच त्यांना हा मूळ स्वभाव मिळालेला असतो, म्हणून ते मोठे असतात. आपण नुसतं अनुकरण करून एवढे मोठे होऊ शकणार नाही कोणाचे, पण ज्याला मूळ परमेश्वराची दत्त देणगी आहे की तो असा स्वभावाचा माणूस आहे, तो त्याच्यामध्ये हे सगळे गुण असून सुद्धा तो अतिशय शांत, गंभीर आणि क्षमाशील असा असतो. कळला का अर्थ सगळ्या शब्दांचा? जरा मोठे मोठे शब्द, म्हणजे मोठे मोठे 2 लाईन ओळी आहेत त्या श्लोकाच्या, त्याच्यामध्ये बरेच शब्द आहेत वेगवेगळे, ते वरती आपल्याला पदविभागामध्ये वेगवेगळे करून दाखवलेले आहेत आणि त्याच्या प्रत्येक शब्दाचा आपल्याला अर्थसुद्धा दिलेला आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काही नाही समजलं असेल तर पुन्हा विचारा, मी पुन्हा एकदा सांगून पाहिजे. माझ्या परीने मी ते एक्सप्लेन केलेलं आहे. आता तुम्हाला कोणाला काही कळलं नसेल तेवढा भाग मला पटकन विचारा अनम्यूट होऊन, आणि समजलं असेल तर समजलं सांगा, म्हणजे पुढे जाईल. चालायचं पुढे. चला पुढे समजलं. आता हे पदसंग्रह, आता हे वाचायची गरज आहे का, हे तुम्हाला कळलेलं आहे, तुम्ही आपला त्याचा अभ्यास करू शकाल ना. हा, प्रत्येक ते धातू दिलेला आहे, त्या धातूचे या श्लोकामधले हे जो श्लोक आता आपण वाचला, हे सुभाषित, त्याच्या दुसऱ्या ओळीमध्ये जे
यशस्वी नंतरचा जो शब्द आहे चाभिरुचिर व्यसनम हा स्पष्ट करा. च अभिरुची ही व्यसनम म्हणजे अभिरुची आवड असते, नुसती आवड नाही तर ते संपादन करण्याची त्याला व्यसनच असते. अच्छा म्हणजे चांगलं व्यसन असतं त्याचं, चांगल्या गोष्टीचं. अच्छा. हा, च अभिरुची ही व्यसनम असं त्याचं शब्द आहे. नाही ते कशा करता यशस्वी यशा करता. हा, यशस्वी म्हणजे यश असताना जेव्हा त्यांना अच्छा संपादन यश प्राप्त होतं ते व्यसनम शब्द नकारार्थी नाही घ्यायचा. कशाचा व्यसनम शब्द हा नकारार्थी नाही घ्यायचा, सकारात्मक घ्यायचा. आपण आधीच सांगितलं व्यसन म्हणजे चांगलं व्यसन, अभ्यास करण्याचं, ज्ञान संपादन करण्याचं व्यसन, हे सुद्धा चांगलं व्यसन असतं. याला व्यसन शब्द असतो. व्यसन म्हणजे वाईटच असतं असं नाही. कळलं का? हा. आता पदसंग्रह सगळेजण करतील ना घरी असं समजू ना मी. ओके. हो हो हा. हो. धातू वाचायचा आणि सगळे त्याचे 9 जे प्रकार दिले आहेत ते वाचायचे, त्याचा अर्थ समजून घ्यायचा. काही नाही समजला कोणत्या धातू विचारायचं. हा, अजमहाराजा ही कथा वाचाल घरी. घ्यायचा आहे कथा, काय म्हणता? घरी वाचू वाचू आम्ही. वाचा आणि नाही समजलं ते उद्या विचारा. त्याच्यात म्हणजे काही धातू शब्दांचे अर्थ काही नाही कळले तर उद्या विचारा. समजलं का? त्याच्यानंतर उत्तरम लिखत, उतार्यातून पाहून प्रश्नांची उत्तर, ही मात्र प्रश्न आणि त्याच्या खाली उत्तर आपल्या वहीमध्ये नोट करून घ्यायचं. शेवटी सगळं झाल्यानंतर मी या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर एकेकाला विचारणार आहे. समजलं का? आपलं झाल्यानंतर सगळं. त्यामुळे आज तुम्ही याच्यामध्ये अभ्यासामध्ये हा धडा किंवा ह्या उतारा वाचा आणि उतारा वाचल्यानंतर मराठी त्याचं भाषांतर वाचा आणि लगेच त्याच्या खाली 5 प्रश्न दिले आहेत त्यांचे उत्तर उतार्यात बघून वहीत लिहा आणि मग त्याचं वाचून वाचून पाठ करा. कळलं का? हा, अन्वयक्रम हा. आता हा भाग बघा, अन्वयक्रम हा. चित्रकूटम गते रामे पुत्र शोकातुरस्तथा राजा दशरथः स्वर्गम जगाम विलपन सुतम. चित्रकूटम गते रामे चित्रकूटावर गेलेल्या रामाचा पुत्र पुत्र शोकाने अतिशय उद्विग्न झालेला कोण? राजा दशरथ हा. स्वर्गात जगाम, गेला स्वर्गात गेला. कसा? विलपनम सुतम, आपल्या प्रिय पुत्राच्या वियोगाने, वियोग सहन न होण्यामुळे चित्रकूटाकडे निघून गेलेल्या रामाच्या वियोगामुळे, त्या पुत्र शोकामुळे, त्या वियोगामुळे राजा दशरथ स्वर्ग प्राप्त होऊन गेला. तो स्वर्गामध्ये गेला है ना. पुत्र शोकातुर तथा, पुत्र तुरस्तथा, तसो झाला आहे विसर्गाचा है ना. पुत्र शोकातुर तथा. आता राहिलेली पदे वेगळी आहेत. आता राहिलेले बाकीचे जे शब्द सगळे या श्लोकातले पद आहेत त्याच्यात कुठल्याच शब्दामध्ये संधी नाही. फक्त एकाच शब्दात पुत्र शोकातुर तथा एवढा 2 शब्दांचा संधी झालेला आहे. त्यामुळे आता संधी तुम्हाला पदविभागामुळे वेगळी काही त्यांनी दिलेली नाही. आता पहा, या श्लोकाचा अन्वय कसा आहे पहा. रामे चित्रकूटम गते, म्हणजे चित्रकूटावर गेलेल्या रामाच्या काय पुत्र शोकातुर, त्या गेल्यामुळे है ना. रामे आहे त्यामुळे राम गेल्यामुळे पुत्र शोकातुर राजा दशरथ हा. अशा प्रकारे पुत्राच्या शोकाने अतिशय काय म्हणतात त्याला, शोकाकुल झाल्यामुळे राजा दशरथ हा सुतम विलपनम, हे राम हे राम हे राम असं मुलाच्या नावाचा जप करत सारखा विलपनम राम 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 स्वर्गाला गेला. हा, पहा
राम चित्रकूटावर पोहोचल्यावर पुत्र शोकातुरहा, पुत्राच्या शोकाने दुःखी झालेला राजा दशरथ सुतम विलपनम, पुत्राविषयी विलाप करत स्वर्गम जगाम, स्वर्गाला गेला. परोक्ष भूतकाळी रूपये जगा, गम धातू आहे, मूळ धातू आहे, त्यात गम गच्छती आहे आणि जगाम हे परोक्ष काळ. परोक्ष काळ म्हणजे जी घटना आपल्या समोर घडलेली नाही पण आपल्याला ती घटना माहीत आहे अशी जी घटना असते त्या घटनेसंदर्भात बोलताना परोक्ष भूतकाळाचा उपयोग करतात. जसं ऐतिहासिक घटना असतात त्याच्यामध्ये जनरली हे परोक्ष भूतकाळाचे रूप येतात. जगाम, राजा जगाम, राजा स्वर्गाला गेला. कहा राजा? राजा दशरथ. कथम विलपनम, पुत्राविषयी विलाप करत करत स्वर्गम जगाम. अर्थ कळला का श्लोकाचा? प्रत्येक पदाचा अर्थ कळला का? अन्वयक्रम कळला का? आता याच्यामध्ये त्यांनी तात्पर्य आणि थोडं स्पष्टीकरण दिलंय. श्रीराम चित्रकूटावर गेल्यावर पुत्राच्या शोकामुळे दुःखी राजा दशरथ पुत्राविषयी विलाप करत स्वर्गाला गेला. आता पहा, श्रीराम, लक्ष्मण आणि सीता जंगलात गेल्यावर राजा दशरथ त्यांचा वियोग सहन करू शकले नाही आणि सतत त्यांना आठवण राहिली आणि 4-5 दिवसात ते स्वर्गवासी झाले. हे आपल्याला ही कथा आपल्याला माहीत आहे सगळ्यांना, है ना? स्पष्टीकरण काय देतात की त्या श्लोकाचा पूर्ण अर्थ आपल्याला कळण्यासाठी त्याचा थोडासा संदर्भ देतात, बाकी काही. गते तु तस्मिन् भरतो वसिष्ठ प्रमुखैर्द्विजैः नियुज्जानो राज्याय नैच्छद्राज्यं महाबलः. वसिष्ठ प्रमुखैः द्विजैः, 2 शब्द आहेत. वसिष्ठ प्रमुखैः आणि द्विजैः. द्विज म्हणजे ब्राह्मण है ना, आणि वसिष्ठ प्रमुख ब्राह्मणांमध्ये प्रमुख वसिष्ठ. न ऐच्छत, आता पुढचा शब्द पहा कोणता आहे? नैच्छद राज्यम. न ऐच्छत राज्यम, न ऐच्छत राज्यम, राज्याची इच्छा करत नव्हता, है ना. आता काय आहे याचा अर्थ? तस्मिन, तस्मिन म्हणजे तस्मिन दशरथे, है ना, गते गेल्यामुळे, तू वसिष्ठ प्रमुखही द्विजैही, ब्राह्मणांमध्ये किंवा त्या आचार्यांचे प्रमुख कोण? वसिष्ठ यांनी काय केलं? राज्याय नियुज्यमानः, म्हणजे राजा गेल्यानंतर, राजा गेल्याची बातमी येण्यापूर्वी तिथे राजा सिंहासनावर बसला पाहिजे या नियमानुसार त्यांनी, आता राम गेला आहे, लक्ष्मण गेला आहे, आता भरतच या राज्याचा राज्यकारभार सांभाळू शकतो किंवा राज्यपदावर आरूढ होऊ शकतो. या कल्पनेमुळे किंवा ह्या जाणीवेमुळे काय केलं? त्यांनी सांगितलं की भरताचा राज्याभिषेक करायचा आहे. तस्मिन् दशरथे गते तु वसिष्ठ प्रमुखैः द्विजैः राज्याय नियुज्यमानः, म्हणजे नियुक्त करणारा है ना, महाबलः भरतः, ज्याला नियुक्त करू इच्छित होते ते कोणाला? महाबलः भरतः, तिथे बलवान शूरवीर असा जो भरत, पण तो काय होता? तो कसा होता? राज्यम न ऐच्छत, तो मात्र राज्य इच्छित नव्हता, त्याला राज्याची इच्छा नव्हती. कारण त्याचं म्हणणं होतं राजा दशरथ राम वनात गेले असो की राज्यात असो, राज्य रामाचंच आहे आणि रामच त्या पदासाठी योग्य आहे, राजा रामच आहे. मी या पदाला लायक नाही, मला ह्या पदाची लालसा नाही, इच्छा नाही, मी हे पद स्वीकारू शकत नाही, असं त्यांनी ठणकावून वसिष्ठांना सांगितलं भरताने. कळलं का सगळ्यांना? पद सगळे कळले का? काही कळलं नाही असं असेल तर पटकन विचारा. नियुज्यमान करत असताना, त्याची नियुक्ती करत असताना असा त्याचा शत्रू. छानच प्रत्यय, शत्रू आणि छानच. आपण पाहिलं आहे ना, गच्छन गच्छती पाहिलं की नाही आपण?
तसं आत्मनेपदाला मान प्रत्यय लागतो आहे ना. माना हे आपण मागच्या पिरियड मध्ये पाहिलं आहे ना. आत्मनेपदी जे रूप आहे त्याच्यामध्ये शत्रूच्या ऐवजी शानच प्रत्यय आला. शानच प्रत्यय म्हणजे हे माना, आन मान हे प्रत्यय मान. हा, आता अन्वय विशेष पाहता याच्यामध्ये काय. श्लोकातील शब्द वेगवेगळे केल्यावर त्यांना विभक्ती वचन वगैरेच्या दृष्टीने गद्य पदात मांडून घेणे. गद्य प्रमाण म्हणजे गद्य म्हणजे सरळ त्याचं एक वाक्य तयार करायचं. वाक्य करायचं म्हणजे काय. कर्ता कर्म विभक्ती जोडून त्यांचे विशेषण. कर्त्याची प्रथमाविभक्ती किंवा प्रथम त्याचं कोणतं विशेषण आहे ते पाहून, कर्मपद कोणतं आहे द्वितीयेतलं ते पाहून, त्याचं विशेषण पाहून, त्यात द्वितीय विभक्तीतले असं सगळं पाहून, धातू कोणत्या याच्यातला आहे ते पाहून, त्याचं लिंग वचन विभक्ती सगळ्यांचा विचार करून सगळे शब्द वाक्याला स्पष्ट अर्थ हा. तर अशा प्रकारे त्याच्यामध्ये जे शब्द आहेत सगळे त्यांची सरळ वाक्यामध्ये रचना करणे त्याला अन्वयक्रम आपण म्हटलेला आहे. आतापर्यंत आपण पुष्कळ अन्वय पाहिलेले आहे ना. तर आता याच्यामध्ये सुद्धा आता तस्मिन दशरथे गतेतु वसिष्ठ प्रमुखही द्विजयी. हे द्विजयीचं काय आहे. द्विज पण कसे द्विजांमधले प्रमुख म्हणून त्याचं विभक्ती प्रत्यय समान. हा महाबल हा भरत अशा प्रकारे हा अन्वय आपल्याला प्रत्येक वेळेला करता आला पाहिजे. कुठलंही काव्य श्लोक वाचन. हा बोला बोला. हा श्लोक आहे ना याच्या पुढे जेव्हा आपण वाचतो ना. बोला. हा बोला. हा श्लोक किंवा हे पुढे जे वाचतोय ना हे ओरली नाही होणार. हे बोर्डवर समजावं लागेल कारण की पुढे बरंच कठीण झालंय. आता ह्या श्लोकामध्ये आपण जो अन्वय क्रम पाहिला त्यात एखादा प्रत्यक्ष शब्द लागेल याला. आवाज अजिबात बरोबर नाही. खूप कटकट झाला आवाज. म्हटलं साईड ऐकून बरोबर आवाज म्हटलं. हे पहा मी म्यूट होते आणि मग किशोरजी बोलतो. हा जो आहे ना याचा पुढचं जे पेज आहे हे प्रत्यक्ष वर्गातच समजलं जाऊ शकतं कारण की ते खूप कठीण होत गेलाय पुढे. तुम्ही म्यूट आहात ना. मला ऐकू. तुम्ही म्यूट आहात. असं करा. असं तुम्ही म्यूट आहात. आता ऐकतोय आवाज. माझा आवाज ऐकू येतोय का आता. हो आता ठीक आहे. हे पहा हे अन्वय क्रम जो आहे त्याच्यामध्ये लक्षात घ्या की श्लोक येतोय आणि श्लोकानंतर अन्वय क्रम येतोय. तर प्रत्येक श्लोकानुसार त्याची पातळी आता वर चढत आपल्याला जायचं आहे. त्यामुळे प्रत्येक श्लोकानुसारच आपल्याला त्या अन्वय क्रमाचा अभ्यास करायचा आहे. आता पुढचं हे पहा अन्वय विशेष. आता इथे विशेष त्याच्यात काय आहे दिलेलं आहे. श्लोकातील शब्द वेगवेगळे केल्यावर त्यांना विभक्ती वचन वगैरेच्या दृष्टीने पद्यक्रमात मांडून घ्यावे. पद्य म्हणजे साधं वाक्य आहे ना. गद्यक्रमात क्षमस्व. या धड्यात अन्वयाविषयी अधिक जाणून घेऊया. आता हे आतापर्यंतच्या धड्यामध्ये आलेल्या श्लोकांचा आपण अन्वयक्रम कसा लावला हे आपण केलेला आहे. आता याच्या पुढे काय आहे ते आपण थोडंसं जाणून घेऊया. आता आपण वर दिलेल्या श्लोकाच्या गद्यक्रमाचे म्हणजे अन्वयाचे विश्लेषण करूया है ना. जाणून घ्या की कोणत्याही श्लोकात दिलेल्या शब्दांना अन्वयात कसे ठेवावे. सगळ्यात आधी अन्वय लावताना सगळ्यात आधी काय करायचं क्रियापद शोधायचं. सगळ्यात आधी श्लोकातील क्रियावाचक शब्दाला शोधावं.
ह्या श्लोकातील क्रियापद कोणतं आहे? ऐच्छत आहे ना, ऐच्छत. मग आता ऐच्छत हा क्रियापद आपल्याला सापडलं है ना. ईश इच्छती धातू आहे, त्याचं ऐच्छत त्याचं रूप झालेलं आहे ना. नंतर आपल्याला गौण वाक्य ओळखता आले पाहिजे. वाक्यामध्ये एक प्रमुख वाक्य असतं आणि एक गौण वाक्य असतं, पण त्याचा स्वतःचे कर्ता कर्म वगैरे असू शकते. आता त्या गौण वाक्याला सुद्धा त्याचं काय असतं, कर्ता कर्म वगैरे असतं आहे ना. मग ते आपल्याला त्यातलं गौण वाक्य ओळखता आलं पाहिजे. कसं? कर्ता कर्म आणि क्रियापद याचा संबंध पाहू. काही गौण वाक्य म्हणजे काय? गौण म्हणजे एक प्रमुख वाक्य असतं आणि दुसरं असतं की त्याच्याशी ते रिलेटेड असतं, संबंधित असतं, पण त्याला तितकं महत्व नसतं, त्याला गौण म्हणतात. सेकंडरी सेंटेन्स. सेकंडरी सेंटेन्स, अगदी बरोबर. मला तुम्ही खूप इंग्लिश चांगलं सांगता येत नाही गड्या, मला मराठीतच सांगता येतं चांगलं. तुम्ही सांगितला शब्द बरोबर सांगितला आणि इंग्लिश समजते पण सगळ्यांना, हेही बरोबर आहे. नंतर आता पुढचं बघा. नंतर आपल्याला गौण वाक्य ओळखता आलं पाहिजे, हे पाहिलं आपण, तिसरं भाग. त्यानंतर श्लोकात आलेल्या शब्दांच्या विभक्ती म्हणजे कारक. विभक्तीला काय म्हणतात? कारक. प्रथमा कारक, प्रथमा द्वितीया तृतीया ह्या विभक्ती आहेत आणि त्याला प्रत्येक कर्तृकारक, कर्मकारक, संप्रदान, अपादान असे त्याचे नाव आहेत है ना. त्याला म्हणतात कारक. ते कारक प्रत्ययानुसार त्यांना एकत्र केले पाहिजे है ना. आता प्रथमा, आता त्यांनी सांगितलं नाही, 5 मिनिटांपासून माझी संपत आलाय. हां, आता या पूर्ण श्लोकामध्ये जो आपण अन्वय लावला आहे, अन्वय नाही सॉरी, पदविभाग केलेला आहे, त्या विभागामध्ये पहिले प्रथमा विभक्तीत कोणते कोणते शब्द आहेत ते पाहिजे. पहा, नियोज्यमानः, महाबलः भरतः है ना, 3 शब्द प्रथमा विभक्तीत आहे. द्वितीय विभक्तीचा शब्द आहे राज्यम है ना. तृतीयामध्ये वशिष्ठ प्रमुखैः द्विजैः. चतुर्थीमध्ये कोणता आहे? राज्याय. सप्तमी तस्मिन् गते, तस्मिन् गते, हे पद सप्तमी आलं. आता आपल्याला प्रत्येकाचे कारक समजलं की नाही. प्रथमेपासून सप्तमीपर्यंत कोणत्या कारक आहे कोणत्या शब्दाचं ते आता आपण पाहिलं. पुढे पहा, अव्ययम, तू, न, च, हे सगळे काय असतात? तथा, यथा, हे येतात, ते सगळे अव्यय असतात. तर याच्यामध्ये तू आणि न हे 2 अव्यय आहेत है ना. अव्यय कळतात ना तुम्हाला सगळ्यांना? हा, आता शब्दांना गद्यक्रमाने मांडता येईल. आता हे जे शब्द आहेत त्यांना कसं मांडायचं? अव्ययपद न, त्याला मुख्य क्रियेशी जोडलं पाहिजे, म्हणजे न ऐच्छत. क्रिया कोणती आहे? ऐच्छत. मग न ऐच्छत है ना. ते तू तस्मिन चा प्रयोग सती सप्तमी प्रयोग आहे, म्हणजे ते आणि तस्मिन हे याच्यामध्ये सती सप्तमी म्हणतात याला. हे सती सप्तमीचं जे आहे ना ते मी तुम्हाला समजावून सांगेन. हां, हे पहा, थोडंसं मी तुम्हाला आता सती सप्तमी काय असते थोडक्यात सांगते. हां, हे पहा, सती सप्तमी म्हणजे संस्कृतमधला एक विशेष प्रयोग आहे है ना. विशेष प्रयोग आहे, त्याला सती सप्तमी असं म्हणतात. आता 2 क्रिया असतात, त्यापैकी एक क्रिया मुख्य असते आणि दुसरी क्रिया गौण असते, असते की नाही. आता तिचा काल, अवस्था, कारण किंवा अट दर्शवते. आता ती मुख्य जी क्रिया आहे, जसं ऐच्छत, याच्यामध्ये आपल्याला काय दिसत आहे की त्यांनी आपली अट दर्शवली आहे की तो अजिबात इच्छित नाही, कोण भरत है ना. आता गौण क्रिया व्यक्त करण्यासाठी सती सप्तमीचा वापर होतो. आता त्या अन्वयक्रमानुसार जी गौण क्रिया आहे त्याच्यामध्ये सती सप्तमी वापरल्या जातात. ते सती सप्तमी म्हणजे कसं? जे नाम वापरलाय त्याची सप्तमी आणि त्याच्यासोबत सत हा एक शब्द आहे, ते ती सत ही सप्तमी आहे. त्याच्या सतची सप्तमी सती अशी होती, सती है ना. मग आता हे मुख्य वाक्य तयार होतं है ना. आता नाम म्हणजे नाम जे आहे त्याची सप्तमी. आता इथे नाम म्हणजे कोणतं आहे? सप्तमी कोणती आहे? हं, सांगा आपल्या याच्यामध्ये काय आलं? भरत, वशिष्ठ, हा, द्विजयी आहे ना.
वसिष्ठ प्रमुख नाही, ते तृतीय आहे, फक्त नसतो ती तृतीय आहे बरं का. पान नंबर तुम्हाला भरतच आहे ना, भरत. तस्मिन् गते महाबलाचा तस्मिन् गते मला पान तस्मिन् नंबर गते पान नंबर सांगा. हा 127 वर आहे ना, बरोबर आहे. हा बोला, आता काय म्हणत होता तुम्ही. सांगा ना, कोणीतरी बोलला आता, मला काही कळलं नाही ना. नाही, तुम्ही प्रथमा विभक्ती विचारली तर म्हणजे नाही, आता मी प्रथमा तुम्हाला विभक्ती भरत आणि महाबल 2 शब्दाची. हा त्याच्यात आपण घेतलंच आहे ना ते. आता प्रथमा विभक्तीमध्ये 3 शब्द, युज्यमानः, महाबलः, भरतः, असे 3 शब्दाची प्रथमा विभक्ती. हा, मग आता ह्या 2-3 हे जे शब्द आहेत, आता महाबल आहे काय, भरतःचं विशेषण आहे ना. आता युज्यमान आणि महाबलः, भरतः, 2 क्रिया आहेत, म्हणजे 2 वाक्य आहेत की नाही. 2 क्रिया, 2 कर्तृपद आहेत, म्हणजे मग काय, 2 कर्तृपद असणे म्हणजे काय, 2 वाक्य असणे. कारण एक आहे तर 2 असतील का, नाही, 2 वाक्य असणार हे याच्यावरून आपल्याला लक्षात येतं है ना. आणि जेव्हा असं एक प्रमुख वाक्य आणि गौण वाक्य असतं, तेव्हा ते जे गौण वाक्य असते किंवा ज्याचं महत्त्व ज्याला कमी असतं, अशा वाक्याच्या पूर्णतेसाठी सती सप्तमीचा वापर करतात, आणि मग ते शब्द सप्तमी विभक्तीमध्ये येतात है ना. आता त्याचा उपयोग जो करतात त्याचा अर्थ काय असतो, जसं असताना, झाल्यावर, असल्यामुळे, असूनही, असे अर्थ त्याचे येतात. आता जो संदर्भ किती असेल त्यानुसार यापैकी त्याचा अर्थ असेल. आता याच्यासाठी आपण एक उदाहरण पाहूया. गुरौ सती शिष्या पठती, म्हणजे गुरौ सती म्हणजे गुरु असल्यामुळे. आता आपण वरती पाहिलं की नाही, असताना, झाल्यावर, असल्यामुळे, असता, असूनही, असे अर्थ त्याचे आहेत. त्याच्यातला असल्यामुळे हा शब्द कसा येतो, गुरौ सती शिष्या पठती, म्हणजे गुरु असताना शिष्य अभ्यास करतो है ना. अभ्यास केव्हा करतो विद्यार्थी, जेव्हा समोर त्याचे गुरु असतात तेव्हा, म्हणजे गुरौ सती म्हणजे गुरु असताना. आता इथे सती सप्तमी वापरली, अशा प्रकारचं वाक्य असलं की सप्त सप्तमीचा त्याच्यात प्रयोग होतो. कळलं का तुम्हाला हे वाक्य. आता पहा दुसरं वाक्य सांगते. राज्ञी सती प्रजा सुखिनः है ना. राज्ञी सप्तमी आहे, कोणत्या शब्दाची सप्तमी आहे, राजन. राज्ञी प्रजा सुखिनः, राजा असताना प्रजा सुखी असते, म्हणजे राजा असताना म्हणजे राजाचं लक्ष असताना है ना. प्रजा सुखिनः है ना. राजा असताना म्हणजे राज्य व्यवस्थित चालत असताना प्रजा सुखी असते है ना. तिसरं पहा काय आहे, त्वयि सती मम भयम नास्ति. त्वयि सती म्हणजे तू असताना, तू असल्यामुळे मला भीती नाही. मला मम भयम नास्ति, मला भीती नाही. मम मला, भयम नास्ति भीती नाही. तू ताई असताना. कुठे आहे ते कुठे आहे. हे पुस्तकात नाही आहे, हे मी सांगून राहिले. मी तुम्हाला सांगायसाठी हे वाक्य तयार करून ठेवले, कारण मला माहित होते सती सप्तमी तुम्हाला सांगायला उदाहरण द्यावं लागेल, म्हणून मी हे वेळ जास्त जाऊ नये म्हणून लिहून ठेवले माझ्या ह्याच्यात, आणि आता तुम्हाला ते सांगून राहिले. आता एक उदाहरण घेता. विनाशे नियती सती बुद्धिर विपर्यस्यती, म्हणजे काय, विनाश असताना, विनाशे नियती सती, विनाश हा नियतीद्वारा होणारच असताना बुद्धी विपरीत होते, आपली बुद्धी उलट दिशेने जाऊ लागते. आपल्या समोर विनाश असला की त्या विनाशाचं कारण आपली बुद्धी असते. ते विनाशाचा आपल्या समोर आहे हे विचारानेच आपली बुद्धी विपरीत होऊन जाते. आणि इथेच आपण तो मागचा श्लोक पाहिला, त्या श्लोकाचा इथे प्रभाव आहे की जेव्हा मनुष्य संकटात सुद्धा शांत राहतो, गंभीर राहतो, तोच खरा महापुरुष आहे ना. सामान्य माणसाची अशी परिस्थिती होते, समोर काही संकट दिसलं की तो लगेच त्याची बुद्धी विचलित होते, विपरीत दिशेने
प्रमाण करते. कळलं का? हा, आता याच्यामध्ये सती हा शब्द कसा आहे? असं धातू, असं अस्थि धातू आहे ना, तर असं हा जो शब्द आहे ना, आपण पाहतो की वेगवेगळ्या याच्यात धातू, जसं गम धातू आहे, गतहा, गता, गतम, हे काय झाले? याचे रूप भूतकाळी रूप झाले की नाही? तसं याच्यामध्ये असं असं याचं हा सती हा असं धातूची सप्तमी तयार झाली. असला सप्तमी मध्ये केलेला आहे, तर त्याचं सती रूप तयार होतं है ना. आणि त्याचा अर्थ असताना असाच असतो है ना. ज्याच्याशी तो संबंधित असतो तो शब्द सप्तमी विभक्तीत असतो. जसं आता वरती पाहिलं, विनाशे नियती सती आहे ना, विनाशाशी संबंधित आहे काय? नियती, म्हणून नियती सती असं आहे. त्वयी सती मम म्हणजे तू असल्यामुळे, त्वयी सती, आता त्वयी म्हणजे तुझ्यामुळे किंवा तुझ्या अस्तित्वामुळे, म्हणून त्वयी सती काय होते? मम भयम नास्ति. राज्ञी सती है ना, राजा असताना काय होतं? किंवा राज्य व्यवस्थित असताना काय होतं? प्रजा सुखीनः, प्रजा सुखी राहते. राज्ञी सती, राज्ञी सप्तमी, सती शब्द लागला, अस धातूचे रूप सती. अशा प्रकारे ही सती सप्तमी आहे. आता हे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं आहे. असं एवढं लक्षात ठेवा, याच्या पुढचं जे व्याकरणाचा भाग आहे तो आपल्याला समजण्यासारखा नाही आहे, म्हणून तो तुम्हाला मी इथपर्यंत समजून सांगितलं. त्याच्या सूत्र, याच्यामध्ये पाणिनीचं सूत्र आहे सप्तम्याच. आता याचा अर्थ कोणालाही तो काही एकदम कळणार नाही आणि तुम्ही त्याच्या मागे लागू पण नाही. कळलं का? इथपर्यंत सप्तमी म्हणजे काय कळलं का? हा, आता हे पहा, पुढचं आपण याच्यात वाचूया. अन्वय पद न ला मुख्य क्रियेशी जोडले पाहिजे. न ऐच्छत आलं की नाही? न ऐच्छत ते तो तस्मिन चा प्रयोग सती सप्तमी प्रयोग याप्रमाणे आहे है ना. ह्या 3 शब्दांना आपण तसेच ठेवूया. लक्ष द्या की मागच्या श्लोकात सुद्धा असाच प्रयोग केलेला आहे. वसिष्ठ प्रमुखांची विजयी राज्याय शब्दांना गौण क्रिया नियुज्यमानाशी जोडायला हवे है ना. नियुज्यमान हा कहा? नियुज्यमान वसिष्ठ प्रमुखांची विजयी राज्याय नियुज्यमान हा है ना. बाकी शब्द म्हणजे कोणतं? महाबला भरत राज्यम, म्हणजे हे महाबला भरत राज्यम न ऐच्छत याला जोडायचं. कारण काय? भरत राज्यम न ऐच्छत हे मुख्य वाक्य आणि भरताचं विशेषण असल्यामुळे त्याच्या मागे महाबला आलं, म्हणून महाबला भरत राज्यम न ऐच्छत हे मूळ वाक्य आहे. आणि सती सप्तमीचा प्रयोग असणार हे गौण वाक्य आहे. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आता पहा, वसिष्ठ प्रमुख ही द्विजयी शब्द युज्यमाना क्रियेशी संबंधित आहे. गौण वाक्य वशिष्ठ प्रमुख ही द्विजयी युज्यमाना, मुख्य क्रिया न ऐच्छतची म्हणजे तस्मिन गतेतु याला अन्वय पूर्ण करण्यासाठी जोडलेलं आहे. तस्मिन गतेतु म्हणजे त्याच्या जाण्यामुळे. तस्मिन गतेतु वसिष्ठ प्रमुख ही द्विजयी राज्याय नियुज्यमान महाबला भरत राज्य न ऐच्छत है ना. म्हणजे तस्मिन गते ही सती सप्तमी है ना. तो वसिष्ठ प्रमुखही द्विजयी राज्याय नियुज्यमान म्हणजे राज्यासाठी राजा म्हणून नियुक्त करू इच्छिणाऱ्या कोण? महाबला असणारा महाबला भरत राज्य न ऐच्छत, भरत राज्याची इच्छा करत नव्हता किंवा त्याला इच्छा नव्हती. अशा प्रकारे हे 2 वाक्य याच्यामध्ये सती सप्तमीच्या प्रयोगाने जोडलेले. मग खूप समजलं नसलं तरी पुन्हा पुढे आलं की पुन्हा आपण त्याला रिवाइज करणार आहोत, ते लक्षात ठेवा. आता तस्मिन म्हणजे दशरथासाठी आलाय. दशरथे गतेतु दशरथ. आता थोडंसं इथे आणखीन यांनी दिलेलं आहे पहा. दशरथ परलोकी गेल्यावर है ना, गेल्यावर सप्तमी आली. नियुज्यमान हा नियुक्त केलेले राज्याय राज्यासाठी कोण? कोणी? वसिष्ठ प्रमुख ही द्विजयी ब्राह्मण वसिष्ठ आणि इतरांकडून कोण? महाबला भरत महाशक्तिशाली भरत काय? न ऐच्छत किम राज्यम, राज्यम न ऐच्छत
राज्यम ही द्वितीय आहे म्हणून राज्यम न ऐच्छत. महाबलः भरतः राज्यम न ऐच्छत हे प्रमुख वाक्य आहे. आणि दोन वाक्य कोणतं आहे? तस्मिन् गतेषु नियुज्यमानः राज्याय वसिष्ठ प्रमुखैः द्विजैः. तस्मिन् गतेषु वसिष्ठ राज्याय विशिष्ट प्रमुखैः द्विजैः नियुज्यमानः. दोन वाक्य असं तयार होईल. कळले का दोन वाक्य? आता याला तुम्ही जरा घरी वाचून पुन्हा पुन्हा थोडा त्याच्यावर विचार करा म्हणजे तुम्हाला लवकर समजेल. दशरथ राजा, आता तात्पर्य याचं पहा स्पष्टीकरण आहे. दशरथ राजा स्वर्गवासी झाल्यावर राज्य सिंहासन रिकामे झाले. राजा नसलेले राज्य संकटग्रस्त होते. म्हणून राज्याचे वरिष्ठ गुरु राजगुरू वसिष्ठांचे कर्तव्य होते की त्यांनी नवीन राजाची नियुक्ती करावी. राज्याचा अधिकार श्रीराम वनवासात गेल्यावर भरताचा होता. भरताची आई कैकेयीची इच्छा सुद्धा ती होती. म्हणून राजर्षी वसिष्ठ आणि इतर वरिष्ठांनी भरताला राजा बनवण्याचा विचार केला. पण भरत राजर्षी वसिष्ठ आणि इतर वसिष्ठांच्या विचाराशी सहमत नव्हता. त्याचे म्हणणे होते की श्रीराम वनवासात गेल्यावर सुद्धा त्याचा राज्यावर काही अधिकार नाही. तो श्रीरामाचा अतिशय प्रिय आणि पवित्र भाऊ होता. श्रीरामाविषयी त्याची अतिशय पवित्र भावना होती, अतिशय आदर होता आणि अतिशय रामाचा प्रिय होता किंवा त्याला राम प्रिय होता. म्हणून त्याला हे राज्य रामाचं हे त्यांनी स्पष्ट केलं होतं. मी याची इच्छा करत नाही. माझ्या आईला जरी वाटत असलं तरी मी याची इच्छा करत नाही. न ऐच्छत असं त्याचा अर्थ आहे. कळलं का? आता आपण इथे थांबूया आणि याचा पुढचा भाग उद्या घेऊ. उद्या आपण रोज वर्ग घेणार आहोत. आता याच्या पुढे सगळ्यांनी लक्षात ठेवा. दुपारची वेळ नाही दुपारची वेळ नाही जमत. हे वर्किंग लोक आहेत ना, त्यांना कसं जमेल? पण ही वेळ इतकी ऑड होते, ही वेळ खूपच ऑड होऊन जाते. हो, पण आता काही इलाज नाही ना, सगळ्यांना आपल्याला घेऊन चालायचं. तिकडे पुन्हा गीता सोपान आणि बाकी वर्ग आहेत. गीता सोपानाचा वर्ग बुधवारी आहे आणि मंगळवारी असतो ना. मंगळवार आणि गुरुवार. अच्छा, केतकी महोदयांचा. पण आता आपल्याला हे आता म्हणजे मी आपल्या प्रांताच्या अधिकाऱ्यांना मी कबूल केलाय की मी हा वर्ग घेईल. त्यामुळे नाही, वेळेची अडचण होते, पण काही लोकांना वर्किंग असल्यामुळे दुपारची वेळ जमत नाही ना, म्हणून आपण ही वेळ केलेली आहे. आता 8 ते 8:30 माझं काय आहे की एक गीता बोध म्हणून एक थोडासा एक नवीन वर्ग ग्रुप आला आहे माझं जॉईन झालं. तर थोडंसं अर्धा तास ते गीतेचं महात्म्याच्या गीतेचं थोडंफार समजावून सांगतात, म्हणून मी ते ऐकते आहे. म्हणून मी 8च्या ऐवजी केलेला आहे 8:30 ते 9:30. आता आपल्याला हा ऑगस्ट महिन्याची 15 तारीख होऊन गेली आहे, 16 होऊन गेलेली आहे, 17 आली आहे ना. तर आता ऑगस्ट महिन्याचे जे राहिलेले 13 दिवस आहेत त्या 13 दिवसात जास्तीत जास्त करून घ्यायचा आहे, कारण सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा होणार आहे. याचा विचार करून तुम्ही मागचं आणि पुढचंही वाचन घरी सर्वांनी करा, म्हणजे तुम्हाला जेणेकरून मार्क चांगले मिळतील. ठीक आहे, चला आता शांती मंत्र म्हणून थांबूया. सर्वे पुनर्मिलामः श्वः. धन्यवाद. थोडी अडचण होते माझी. हो, आता काय करणार, ऍडजस्ट करूया आपण थोडं. कारण की माझं 3ला राहतं ना.